प्रणाम आचार्यजी. असं म्हटलं जातं की येशू ख्रिस्त ख्रिश्चन नव्हते. ख्रिश्चन धर्म त्यांच्यानंतर पुढे आला. असं का म्हटलं जातं? इतक्या मोठ्या शहरात त्यांना ऐकणारे एकूण 11 जण होते. 11. लास्ट सपर ती पेंटिंग तर पाहिली ना, तिथं एकूण 11 जण बसलेले आहेत. किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर जीजसचं यूट्यूब चॅनल आहे आणि 11 फॉलोअर्स आहेत. अशी त्यांची अवस्था होती. आणि त्या 11 जणांमध्ये सुद्धा त्यांना विकायला कोण निघाला होता? त्या 11 पैकीच एक होता तो जुडास. ही त्यांची अवस्था होती. तुम्हीच सांगा, त्यांनी स्वतःचा जीव वाचवून काय केलं असतं? जोपर्यंत त्यांनी जीव वाचवून ठेवला होता तेव्हा 11 जण मिळाले होते. त्यातही एक जुडास होता आणि बाकीचे सुद्धा सगळे असे होते की जेव्हा जीजसचा छळ केला जात होता तेव्हा ते इकडे तिकडे कुठेतरी जाऊन लपून बसले होते. त्यांची हिंमतच होत नव्हती की काही करावं. त्यांनी हे सुद्धा केलं नाही की आमच्या गुरूंना मारताय तर त्याआधी आम्ही मरू. ते सर्व इकडे तिकडे निघून गेले. जेव्हा ते पूर्णपणे मरायला टेकले होते, ते अर्धमिले झाले होते, तेव्हा सुद्धा त्यांना उचलण्यासाठी वाचवण्यासाठी जी आली ती एक मुलगी होती. हे जे त्यांचे पुरुष शिष्य होते हे तर तेव्हा सुद्धा आले नाहीत. भीतीपोटी किंवा त्यांची जी काही इतर कारणं राहिली असतील, ही तर त्यांची अवस्था होती जोपर्यंत त्यांनी स्वतःचा जीव वाचवून ठेवला होता. मग त्यांना दिसत होतं ना की हे आयुष्य वाचवून काही साध्य होणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे माझा संदेश पुढे पोहोचणार नाही. अनेकदा आपला प्राण दिला जातो जेणेकरून आपलं मिशन पुढे जाऊ शकेल. जीजसच्या बाबतीत जे घडलं ते जर झालं नसतं तर ख्रिश्चन धर्म पुढे वाढला नसता.